लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. महिलांना नवीन वर्षाची भेट मिळणार, 26 जानेवारीचं गिफ्ट मिळणार, तसेच महिलांना पैठणी साडी मिळणार. सर्वात मोठी अपडेट लाडकी बहीण योजनेसंदर्भातली ही सर्वात मोठी आणि ऑथेंटिक अपडेट मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती आपण सर्वात अगोदर देत आहोत. त्यामुळे व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. या ठिकाणी बघा, सर्व महिलांच्यासाठी आनंदाची बातमी. लाडक्या बहिणींना नवीन वर्षाचं गिफ्ट मिळणार आहे, तसेच पैठणी साडी मिळणार आहे. संपूर्ण अपडेट आता आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्या अगोदर सर्वांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता नवीन वर्षाचं गिफ्ट काय मिळणार आहे त्याविषयी आपण अपडेट जाणून घेऊया. तसेच पैठणी साडी कोणत्या महिलांना मिळणार त्याविषयी सुद्धा माहिती जाणून घेणार आहोत. तर या ठिकाणी बघा, मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती पैठणी साडी गिव्ह अवे करण्यात येणार आहे. या ठिकाणी बघा, ज्या दिवशी आपल्या मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती 1 लाख सबस्क्रायबर्स पूर्ण होतील त्या दिवशी ही पैठणी साडीचं वितरण होणार आहे, गिव्ह अवे करण्यात येणार आहे. जे पण लकी विनर असतील त्यांना ही पैठणी साडी ज्या दिवशी आपल्या चॅनलवरती 1 लाख सबस्क्रायबरचं टार्गेट पूर्ण होईल त्याच दिवशी वितरित करण्यात येईल. लकी विनरला ही साडी भेटणार आहे. यामध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी तुम्हाला फक्त एक चांगली कमेंट करायची आहे. त्यानंतर आम्ही एक रॅन्डम कमेंट पिक करणार आहोत आणि लकी विनरला पोस्टाच्या माध्यमातून ही साडी भेटमध्ये मिळणार आहे, ज्या दिवशी 1 लाख सबस्क्रायबरचा टप्पा पूर्ण होईल. आता त्यानंतर महत्वाचा मुद्दा आहे की महिलांना हे जे नवीन वर्षाचं गिफ्ट मिळणार आहे ते गिफ्ट कोणतं असणार आहे. तर या ठिकाणी ही गोष्ट क्लिअर आहे की जी पैठणी साडी आहे ती आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. तसेच महिलांना जे नवीन वर्षाचं गिफ्ट मिळणार आहे हे कोणतं असणार आहे. नवीन वर्षाचं गिफ्ट म्हणजे महिलांना जो 7वा हप्ता आहे, म्हणजेच जानेवारी महिन्याचा हप्ता आहे, हा हप्ता आता महायुती सरकार महिलांच्या खात्यामध्ये पाठवण्यास सुरुवात करत आहे. लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, सर्वात मोठी या ठिकाणी अपडेट समोर आलेली आहे आणि हेच महिलांना नवीन वर्षाचं गिफ्ट असणार आहे, 26 जानेवारीचं गिफ्ट असणार आहे. आणि लाडक्या बहिणींना महायुती सरकारच्या माध्यमातून हा सन्मान निधी वितरित करण्यात येणार आहे. या ठिकाणी बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात आतापर्यंतची सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे. लाडक्या बहिणींसाठी खुशखबर. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता लवकरच जानेवारीचे पैसे पडणार आहेत, अशी घोषणा अजितदादांनी केली आहे. या ठिकाणी बघा, खूप मोठी अपडेट समोर आलेली आहे. सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता 7व्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत. या ठिकाणी बघा, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी सुद्धा या ठिकाणी ट्विट करून सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र महिलांना 26 जानेवारी 2025 पर्यंत लाभ हस्तांतरण होणार आहे. यासाठी राज्य मंत्रिमंडळाने 3690 कोटी रुपयांच्या निधीस मान्यता दिली आहे. महाराष्ट्रातील सर्व माता भगिनींच्या उन्नतीसाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध आहे, असं त्यांनी या ठिकाणी ट्विट केलेलं आहे. व त्यांनी या ठिकाणी बघा पोस्टर सुद्धा किंवा एक पोस्ट सुद्धा केलेली आहे. या ठिकाणी बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 3690 कोटी रुपयांच्या निधीस राज्य मंत्रिमंडळाची मान्यता मिळालेली आहे. 26 जानेवारी 2025 पर्यंत सर्व पात्र भगिनींना हा लाभ हस्तांतरण होणार आहे. बघा, प्रजासत्ताक दिन आहे 26 जानेवारीला. 26 जानेवारीला महिलांच्या खात्यामध्ये या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत. लाडकी बहिणींना सर्वात मोठी अपडेट. या ठिकाणी बघा, 26 जानेवारी अगोदरच हे पैसे महिलांना मिळणार आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे आजपासून ते 30 जानेवारी पर्यंत 7वा हप्ता सर्व महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे, अशी मोठी अपडेट समोर आलेली आहे. एकही महिला या योजनेमधून वंचित राहणार नाही. सर्वच महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. आता या ठिकाणी बघा, 26 जानेवारी 2025 प्रजासत्ताक दिन आहे. आपल्या भारत देशातील सर्व नागरिकांसाठी अभिमानास्पद असा हा तो दिवस आहे. तर या दिवसाचं आपण आता महत्व जाणून घेणार आहोत. तसेच या ठिकाणी बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात खूप मोठी अपडेट समोर आलेली आहे. महिलांना आता 1500 नाही तर थेट 2100 रुपये मिळणार आहेत आणि लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे तो 2100 होणार आहे, म्हणजे जवळपास 600 रुपयांची वाढ करण्यात येणार आहे. तर बघा, त्या संदर्भात आता बजेट नंतर लाडक्या बहिणींचा हप्ता वाढवणार आहेत, अशी या ठिकाणी सूत्रांनी माहिती दिलेली आहे. त्यामुळे महिलांच्या खात्यामध्ये आता लवकरच 2100 रुपये 1500 ऐवजी जमा होणार आहेत. लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी. तसेच या ठिकाणी लाडक्या बहिणींना उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी एक आव्हान केलेलं आहे. अजितदादांचं ते आव्हान काय आहे तर बघा, त्यांनी सांगितलेलं आहे की 2.5 लाखापेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्या लाडक्या बहिणींनी ही योजना सोडावी, असं आव्हान त्यांनी केलेलं आहे. ठीक आहे, बऱ्याचशा महिलांनी या योजनेतून माघार सुद्धा घेतलेली आहे. आता बघा, सर्वात महत्वाची गोष्ट या ठिकाणी आहे की 26 जानेवारी पासून तसेच 26 जानेवारी आधीच महिलांना या ठिकाणी खुशखबर आहे की महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. 7व्या हप्त्याचे पैसे सर्व लाडक्या बहिणींना मिळणार आहेत, अशी या ठिकाणी ऑथेंटिक अपडेट समोर येत आहे. या ठिकाणी आता बघा, 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन आहे. आता त्या दिनाचं महत्व काय आहे आणि त्या दिवशी महिलांना सन्मान निधी का वितरित केला जात आहे या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत. बघा, 26 जानेवारी 2025 प्रजासत्ताक दिन आहे. सर्व महिलांच्यासाठी आनंदाची बातमी. या ठिकाणी बघा, सर्वात महत्वाची गोष्ट भारताचा 75वा प्रजासत्ताक दिन का
आहे या दिवशी. ठीक आहे. 26 जानेवारी 2025 या ठिकाणी बघा 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधान अंमलात आले आणि भारताला लोकशाही प्रजासत्ताक म्हणून पुष्टी दिली. 26 जानेवारी 1951 रोजी भारताने प्रथमच प्रजासत्ताक दिन साजरा केला. 2025 मध्ये या महिन्यात भारताला संविधान स्वीकारल्यापासून 75 वर्ष पूर्ण होतील. तर या ठिकाणी बघा प्रजासत्ताक दिनाच्या याच शुभ मुहूर्तावर किंवा याच शुभ दिनी महिलांच्या खात्यामध्ये आता 7व्या हप्त्याचे पैसे जमा करण्याचं सरकारचं नियोजन आहे. त्यानंतर बघा प्रजासत्ताक दिनाविषयी आपण महत्वाची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत. तर बघा सन 1929 रोजी लाहोर जवळ रावी नदीच्या काठी अशोक चक्रांकित तिरंगा ध्वज फडकावून पूर्ण प्रजासत्ताकाची घोषणा केली होती. त्याची आठवण म्हणून 26 जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमलात आणण्यासाठी निवडण्यात आला. या दिवशी देशभरात भारताच्या राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण होऊन त्याला वंदना दिली जाते. बघा हे या ठिकाणी विशेष महत्व आहे प्रजासत्ताक दिनाचं. ठीक आहे. आता यावर्षी 2025चा जो हा प्रजासत्ताक दिन साजरा केला जाणार आहे 26 जानेवारी 2025 ला, तर हा कशा प्रकारे साजरा केला जाणार आहे आता त्याविषयी आपण माहिती जाणून घेऊया. तर या ठिकाणी बघा प्रजासत्ताक दिन 2025 हा कशावरती बेस असणार आहे, तर बघा परेड थीम आणि मार्चिंग कंटिजेंट्स वरती. याशिवाय भारतीय राज्ये, केंद्रशासित प्रदेश आणि केंद्र सरकारच्या मंत्रालय विभागांकडील 31 झलक देखील स्वर्णिम भारत विरासत आणि विकास या थीम अंतर्गत परेडमध्ये सहभागी होतील, ज्यांचे भाषांतर सुवर्ण भारत आणि वारसा आणि विकास. तर यावर्षी 2025चा प्रजासत्ताक दिन अशा प्रकारे साजरा केला जाणार आहे. तसेच लाडक्या बहिणींना या दिवसापासूनच पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. त्यानंतर बघा लाडकी बहीण योजना 1500 रुपये या तारखेला येणार खात्यात. आता आपण त्याविषयी माहिती जाणून घेऊया. तर बघा सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. लाडकी बहिणींचे पैसे केव्हा जमा होणार? लाडकी बहिणींचे पैसे येत्या 3-4 दिवसात जमा होणार आहे. ची प्रक्रिया सुरू होणार अशी माहिती राज्याच्या मंत्री आदित्य तटकरे यांनी 2 दिवसापूर्वी दिली होती. तसेच बघा 26 जानेवारी पर्यंत सर्व महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील असेही सांगण्यात आले. त्यावर आता हे पैसे सोमवारपासून महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे. या महिन्यात महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा होणार आहेत. महिलांना 2100 रुपये मार्च महिन्यापासून मिळणार आहेत. तसेच बघा या ठिकाणी बघा लाडकी बहीण योजना आणली त्यावेळी अर्थ विभागाने त्याची तयारी 3 ते 4 महिने अगोदर सुरू केली होती. 2100 रुपयापर्यंत वाढवण्यासाठी देखील तशीच तयारी करावी लागेल. मात्र अद्याप मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांकडून कोणत्याही सूचना आल्या नाहीत अशी माहिती आदित्य तटकरे मॅडम यांनी दिली होती. परंतु या ठिकाणी बघा बजेटनंतर महिलांना 1500 ऐवजी 2100 रुपये दिल्याची माहिती या ठिकाणी समोर येत आहे, देण्यात येणार आहे अशी माहिती समोर येत आहे. तसेच बघा जानेवारी महिन्याच्या हप्त्याची तारीख जाहीर झालेली आहे. या दिवशी महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. या ठिकाणी बघा महिलांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे, कारण की लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो 2100 रुपये नसून 1500 रुपये प्रमाणे जमा होणार आहे असे आदित्य तटकरे ताईंनी सांगितलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा सर्वात महत्वाची गोष्ट आता तारीख ठरवलेली आहे. तर ती तारीख कोणती आहे, तर बघा लाडक्या बहिणींनो जानेवारी महिन्याची तारीख जी पैसे जमा होण्यासाठी ठरवलेली आहे ती आहे 26 जानेवारी 2025 ही तारीख आहे. लाडकी बहीण योजना पैसे वाटप करण्यासाठी या ठिकाणी बघा सरकारने 3690 कोटी रुपये निधीस राज्य मंडळांनी मान्यता दिलेली आहे. त्यामुळे बघा लाडक्या बहिणींना आता लवकरच जानेवारीचा हप्ता जमा होणार आहे. तसेच लाडक्या बहिणींसाठी अजून एक खुशखबर आहे. या ठिकाणी बघा एप्रिल महिन्यात अनुदानाचे 2100 रुपये मिळणार आहेत अशी माहिती समोर येत आहे. लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. एप्रिल ते किंवा मार्च महिन्यापासून महिलांना 1500 ऐवजी 2100 रुपये दिले जातील. त्यानंतर बघा लाडकी बहिणीचा हप्ता 26 जानेवारीच्या आसपास मिळणार आहे अशी सुद्धा अपडेट समोर आलेली आहे. तसेच महिलांना एप्रिल महिन्यामध्ये 2100 रुपयांचं गिफ्ट मिळणार आहे. तसेच बघा जानेवारी महिन्यात लाडक्या बहिणींना 1500 रुपयेच दिले जाणार आहेत. 2100 रुपये तुम्हाला मार्च एप्रिल महिन्यापासून मिळणार आहेत. तसेच सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजे जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 7वा हप्ता जमा होणार आहे अशी अपडेट आदित्य तटकरे मॅडम यांनी दिलेली आहे. त्यामुळे बघा महिलांच्या खात्यामध्ये 30 जानेवारीच्या अगोदर सर्व पैसे जमा होऊन जातील.